मित्रांनो, एखाद्या व्यक्तीवर कोणती तरी वाईट वेळ आली किंवा त्याच्यासोबत काही वाईट घडू लागले तर त्याच्या मनामध्ये नेहमी वाईट विचार येतात आणि त्या वाईट विचारामुळे त्याच्या जीवनावर खूप मोठा परिणाम घडत असतो. आपल्यावर जर वाईट वेळ येऊ नये असे वाटत असेल तर आपल्या मनामध्ये चांगले विचार असणे खूप गरजेचे आहे. म्हणून नेहमी वाईट वेळेमध्ये चांगले विचार करणे खूप गरजेचे आहे. 1. काही लोक चपलासारखी असतात, साथ तर देतात पण मागून चिखलसुद्धा उडवतात. 2. नेहमी लक्षात ठेवा, जी गोष्ट तुम्ही कमावू शकता ती गोष्ट दुसऱ्याकडून मागणं बंद करा. 3. डोळे तुम्हालाच उघडावे लागतात प्रकाश पाहण्यासाठी, कारण सूर्य फक्त उगवला म्हणून उजेड होत नाही. 4. सत्य हे पाण्यात पडलेल्या एका थेंब तेलासारखे असतं. किती असत्याचं पाणी त्याच्यावर टाकलं तरीही ते पाण्याच्या वरच तरंगतं. 5. तुमच्या दुःखाचं समाधान तुम्हाला शोधावं लागेल, कारण आजच्या जगामध्ये दुसऱ्यांच्या दुःखांना ऐकणारी आणि समजणारी लोक खूप दुर्लभ झालेली आहेत. 6. कधीकधी वाईट वेळ ही तुमच्या आयुष्यात चांगले लोक येण्यासाठीच आलेली असती. 7. यश मिळवायचं असेल तर नशिबापेक्षा जास्त मेहनतीवर विश्वास ठेवा. 8. दुसऱ्यांच्या चुकांमधून शिका, कारण प्रत्येक गोष्ट स्वतःच्या चुकीमधून शिकण्याचा वेळ आपल्याकडे नसतो. 9. आपल्या आयुष्यात अडचणी उगाचच येत नाही, त्यांचे येणं आपल्या आयुष्यात एक इशारा असतो की आपल्या जीवनात आपल्याला काहीतरी बदल करणे खूप गरजेचे आहे. फक्त आपण दुःखी न होता त्या इशाऱ्याला ओळखलं पाहिजे. 10. जसं सुख कायम नसतं तसं दुःखही कायम नसतं, त्यामुळे वाईट वेळेमध्ये संयम ठेवावा. 11. जेव्हा लोक तुम्हाला एखाद्या निर्णय घेण्यापासून मागं खेचत असतील तेव्हा स्वतःच्या मनाला सांगा की मी गर्दीपेक्षा थोडा वेगळा विचार करणारा आहे. 12. कॅलेंडर नेहमी तारखा बदलतं, पण एक वेळ अशी येते की ती पूर्ण कॅलेंडरच बदलून टाकते, त्यामुळे वाट पहा, वेळ प्रत्येकाची बदलते. 13. सफल होण्यासाठी चांगल्या मित्रांची गरज असते, परंतु खूप जास्त जर सफल व्हायचं असेल तर चांगल्या शत्रूंची गरज असते. 14. चांगलेपणा हा आपल्यात नाही तर आपल्या पाहण्यामध्ये असतो, कारण असं कसं काय शक्य आहे की एकच व्यक्ती काही लोकांना खूप चुकीची वाटू शकते, परंतु तीच व्यक्ती काही लोकांना समजदार बरोबर वाटते. 15. मजबूत व्यक्तीकडे पाहून लोकांना वाटतं की हा तुटत कसा काय नाही, परंतु लोकांना हे माहीत नसतं की तुटल्यामुळेच हा व्यक्ती इतका मजबूत झालेला आहे. 16. लोकांच्या बोलण्यामध्ये असलेल्या गोडव्यावरून आपण कितीही लोकांचं मन ओळखू शकत नाही, कारण मोराला पाहून कोणालाच वाटत नाही की मोर साप खातो. आयुष्यामध्ये नेहमी शांत राहा. तुम्हाला स्वतःला खूप मजबूत असल्यासारखं वाटेल, कारण लोखंड जेव्हा थंड असतं तेव्हा खूप मजबूत असतं, पण जेव्हा लोखंड गरम असतं तेव्हा मात्र कोणीही त्याचा आकार बदलू शकतो. त्यामुळे जेव्हा राग येईल तेव्हा शांत राहा. कधीकधी आपण चुकीचे नसतोच, परंतु त्यावेळेस आपल्याजवळ जे शब्द नसतात ते आपण बरोबर असल्याचा पुरावा देतात. कधीतरी एकट्याने बसून विचार करा आणि चिंतन करा की आपण नसल्यावर कोणाला सगळ्यात जास्त फरक पडेल, आणि ज्याला फरक पडत असेल त्याच्यासाठी जगा, बाकी सगळ्यांना त्याच्या नशिबावर सोडा. विश्वास ठेवा, असं केल्याने तुमचे जीवन अधिक सुखकर होईल. पैशाने तर फक्त तेच मिळतं जे विकायला ठेवलेलं असतं. कोणालाही दुःख देऊन माफी मागून खूप सोपं असतं, पण स्वतःला दुःख झाल्यावर दुसऱ्यांना माफ करणं तितकंच अवघड असतं. आयुष्यामध्ये जर काही चांगला विचार करायचा असेल तर सगळ्यात आधी लोकांविषयी वाईट विचार करणं सोडून द्या. जे लोक दुसऱ्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आणतात ते लोक मात्र विसरतात की त्यांच्याजवळ सुद्धा 2 डोळे आहेत. आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचे स्पष्टीकरण देत बसू नका, कारण ज्यांना तुमच्यावर विश्वास आहे त्यांना स्पष्टीकरण देण्याची अजिबात गरज नाही. अशक्य असं या जगामध्ये काहीच नाही, फक्त त्याच्यासाठी तुमच्यामध्ये जबरदस्त इच्छाशक्ती असावी. जेव्हा तुमच्यासोबत कोणीही नसतं तेव्हा फक्त ही एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यातील काही कठीण प्रवास तुम्हाला एकट्यालाच करावे लागणार आहे. लोकांचा जास्त विचार करू नका, कारण ज्याच्याकडे काही नाही त्याच्याकडे लोक हसतात आणि ज्याच्याकडे सगळं काही आहे त्याच्यावर लोक जळतात. जी माणसं अजूनही तुमची परीक्षा तुमच्या भूतकाळावरून करत आहे त्यांना तुमच्या भविष्यामध्ये अजिबात जागा देऊ नका. आयुष्याच्या पुस्तकात जेव्हा वाईट घटनांनी भरलेली पानं येतात तेव्हा पुस्तक बंद न करता
पान पलटून नवीन प्रकरणाला सुरुवात करा. सापाच्या दातामध्ये विंचूचा डंख मारण्यामध्ये आणि माणसाच्या मनामध्ये किती विष आहे हे सांगणं अवघड आहे.